काल भारतीय शास्त्रज्ञ के घरडा साहेब यांचं निधन झालं. नुकत्याच काही दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस 96वा वाढदिवस साजरा करण्याचा योग मिळाला होता. भारतीय शेती क्षेत्रामध्ये गॉड ऑफ फादर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी APJ अब्दुल कलाम साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी अनेक संशोधनामध्ये त्यांची खूप महत्त्वाची कामगिरी होती. हे सगळं करत असताना त्यांच्या लक्षात आलं की भारतीय शेतकऱ्यांना जसं स्वातंत्र्यापूर्वी विदेशी लोकांनी लुटून नेलं, त्या प्रमाणात सध्या भारतीय शेतकऱ्यांना विदेशी कंपन्या ह्या मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात लुटत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मनाशी निश्चय करून घरडा केमिकल नावाची कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारतीय शेतीला यामध्ये नवीन क्रांती केली. आणि ती क्रांती अशी केली की सद्यस्थितीला घरडा केमिकलचे युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका जागतिक स्तरावरती यांचं काम चालतं. सांगायचं एवढंच आहे की भारतीय वंशाच्या एका शास्त्रज्ञानं एवढी मोठी क्रांती केली आणि त्या शास्त्रज्ञाच्या जाण्यामुळं शेतकऱ्यांच्या भविष्यामध्ये येणारे जे नवीन संशोधन होत होते याच्यावरती कुठंतरी आता पोकळी निर्माण झालेली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देव. आणि सर्वात विशेष म्हणजे अब्दुल कलाम साहेबांसोबत त्यांनी ज्यावेळेस रिसर्चमध्ये अनेक ठिकाणी महत्त्वाची कामगिरी बजावली, त्यानंतर त्यांनी जेव्हा कंपनी चालू केली होती, या कंपनीच्या माध्यमातून येणारे जे उत्पन्न होते हे उत्पन्न जवळजवळ सर्वच्या सर्व हे चॅरिटीला जाते. त्या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांना जाते, नोकरदार वर्गांना जाते आणि त्या रिसर्चवरती त्या ठिकाणी या कंपनीने खर्च करण्याचा आतापर्यंत प्रयत्न केलेला आहे. भारतातला पैसा भारतात कसा राहील या हेतूने के घरडा सरांनी या संस्थेची स्थापना केली होती. आज ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. या सगळ्याच्या मागं सांगायचं महत्त्वाचं एकच आहे की त्यांना कुठलाही वारसदार नाही आणि कुठलाही वारसदार नसताना त्यांनी या ठिकाणी या छोट्याशा रोपट्याचा एवढा मोठा वटवृक्ष तयार केलेला आहे की भारतासहित जगातील अब्जावधी शेतकरी त्यांनी सर्च केलेल्या टेक्नॉलॉजीचा म्हणा, केमिकलचा म्हणा, त्या ठिकाणी वापर करून आपल्या शेतातील उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करत आहात. अशा महामानवाला एक शेतकरी म्हणून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.